आणि आता टॉप 9 शहरांच्या बातम्या बघूयात। नंदुरबारचं पालकमंत्रीपद भाजपला देण्याची भाजपचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांची मागणी। पालकमंत्रीपद नसल्यामुळे जिल्हा नियोजन समितीचा निधी खर्च करण्यात अडचणी। भाजपचे 2 आमदार असल्यामुळे पालकमंत्रीपदावरती दावा। नाशिक महापालिकेत आज सकाळी 11 वाजता विशेष महासभेचं आयोजन। स्थायी समिती सदस्यांची नावं गटनेते सादर करणार, तर महापौरांकडून घोषणा होणार। भाजपचे 9, शिवसेना आणि मनसेचे 4, उबाठ आणि काँग्रेस गटाचे 2, तर राष्ट्रवादीचा 1 सदस्य होणार। सोलापुरात पोलीस भरती प्रक्रियेत नवीन तंत्रज्ञानामुळे उमेदवारांना अडचणी। RFID तंत्रज्ञान उमेदवारांना तोट्याचं असल्याची तक्रार। रनिंगच्या वेळी तंत्रज्ञान अनेकांना वेळ चुकीची दाखवत असल्याची तक्रार। पवारांच्या राष्ट्रवादीकडून आक्षेप। नागपूर विमानतळावरची सुरक्षा तपासणी करणाऱ्या काही मशीन्स बंद। सुरक्षा तपासणी मशीन्स बंद असल्यामुळे अनेक प्रवाशांना त्रास। नवी मुंबईच्या नवघर औद्योगिक परिसरामध्ये भूकंपाचे धक्के। 2.4 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता। भूकंपात कोणतेही नुकसान न झाल्याची प्रशासनाची माहिती। छत्रपती संभाजीनगरातील सामूहिक कॉपी प्रकरणात प्रशासनाची मोठी कारवाई। कन्नडच्या जैतापूरमधल्या शाळेतील एकूण 24 जणांवर गुन्हे दाखल। सामूहिक कॉपी प्रकरणामध्ये संबंधितांवर निलंबनाची कारवाई सुरू। कर्नाटकमधील 400 कोटींच्या कथित लूट प्रकरणी 7ही जण निर्दोष। फिर्यादीनं केलेली तक्रार बनावट असल्याचं तपासात निष्पन्न। कर्नाटकातील चोरले घाटामध्ये 400 कोटी असलेल्या ट्रकची चोरी झाल्याचा दावा करण्यात आला होता। अमरावतीमधील 5 न्यायाधीशांच्या घरातील चोरीबाबतचं सीसीटीव्ही फुटेज समोर। चोरीच्या घटनेला 24 तास उलटून देखील चोरी करणारे अजूनही मोकाटच। न्यायाधीशांच्या घरांसोबतच कांतानगर परिसरामध्ये एकाच रात्रीत 9 घरं फोडली।